शेतीच्या वादातून एकाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून मारहाण. पाचोड पोलीस ठाण्यात एनसी स्वरूपाचा गुन्हा नोंद. पैठण तालुक्यातील आडूळ परिसरातील घटना. दूध विक्री करून घरी जात असताना सांजखेडा येथील शेतकऱ्याला अडवून डोळ्यात मिरची पावडर टाकून 4 जणांकडून बेदम मारहाण. सविस्तर माहिती अशी की शेतकरी अंकुश भालेकर वय 40 वर्ष राहणार सांजखेडा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेली माहितीनुसार ते संध्याकाळी आडूळ येथे दूध डेअरीमध्ये दूध विक्री करून घरी जात असताना 4 लोकांनी डोळ्यात मिरची पावडर फेकली व बाजूच्या शेतात ओढत नेत गळ्यात असलेल्या रुमालाने गळा आवळत जबर मारहाण करण्यात आली. पैठण तालुक्यातील आडूळ शिवारात गट नंबर 67 मध्ये या ठिकाणी आरोपी व तक्रारदार यांची शेजारी शेती असून त्यांच्यात आपापसात शेती रस्त्याचा वाद हा पैठण तहसील कार्यालय येथे चालू आहे. फिर्यादी हा आडूळ येथे दुधाची विक्री करून शेतात घरी जात असताना आरोपी यांनी अगोदर समोरून फिर्यादीच्या अंगावर व डोळ्यात मिरची पावडर फेकली. फिर्यादी यांच्या डोळ्यात मिरची पावडर गेल्यावर गाडीचे नियंत्रण सुटले व गाडी रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन पडली. या संधीचा फायदा घेत आरोपी यांनी कृष्णा भालेकर यांना ओढत बाजूच्या मोसंबी बागेत नेत रुमालाने गळा आवळत पोटात व पाठीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाचोड पोलीस ठाण्यात आरोपी अमोल बाळू पळसकर, नारायण बाबाची चवळी, लक्ष्मण कल्याण दांडगे, सुनील छगन दांडगे यांच्या विरोधात पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार दुल्लत व केंद्रे हे करत आहेत. सूर्यवार्ता न्यूज, पाचोड, पैठण. कशामुळे झालं, काय तुम्हाला मारण्याचं कारण काय? ते रस्त्याचे चालू आहे आमची. कशाचा रस्ता? जमीन रस्ता. समोर शेतकरी म्हणतो आमच्या जमिनीतून रस्ता आहे, आम्ही म्हणतो आमच्या जमिनीतून रस्ता नाही आहे. त्याच्या आत परवा बी भांडणं झालं ते आमची. त्याची आई आणि ते मुलगा आम्हाला बोलला होता मारायच्या धमक्या दिल्या त्या. तो इकडं पाहा लागत, हे करा लागत, तुला एखादी हे करून टाकू, हा पैशानं सगळं होतं. त्यानं आम्हाला बरं परवा भांडणं आले, पण आम्हाला वाटलं हे थोड्या धोकं होईन, आम्ही त्याच्यामुळे परवा तक्रार नाही केली. पण काल डायरेक्ट मला संध्याकाळी 8 वाजता असं मिरची पावडर ते टाकून मारलं गेलं. गळफास देता याला. किती जण होते? ते 4 जण होते. मी त्यांच्या आवाजावरून त्यांना ओळखलं. अमोल पळसकर, नारायण चवळी, सुनील दांडगे, ते लक्ष्मण कैलास दांडगे, कल्याण दांडगे. कुठशी झाली ही घटना तुम्हाला? हे पाटाच्या पाठीमागं थोडं आडूळ रस्त्याला. ते म्हणले माझं जो तो इकडं सोय पास लागायची, तो कसा रस्ता देत नाही, पैशानं सगळं होतं. आणि मग नंतर काय झालं? तर हेच मारा आणायची धमक्या देऊ राहिली, पैशानं सगळं होतं, हे करू ते करू. आम्ही मारहाण करून ते तुम्हाला निघून गेलं ते का दुसरं कोणी आलं तुम्हाला? नाही, त्याच्यानंतर काय आलं, माझी गाडी तिथं पडेल होती ना, त्या समोरचं पाठीमागून व्यक्ती आला ना, त्यांना गाडी उभा केली, त्यांना गाडीचा फोकस तिकडं चमकेला. त्या समोरच्या व्यक्ती ते मला मारित होते का, त्या व्यक्तीला वाटलं असं गाडी आपल्याकडे येते का, त्याच्यामुळे मला त्यांना सोडून दिलं.